नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज 19 जून 2026. बऱ्याचशा ठिकाणी आज 4च्या नंतर 3:30 4च्या नंतर पाऊस सुरू होणार आहे. तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडाफार भाग बदलत पाऊस पडणार आहे. अजून तरी मोसमी पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे यामध्ये आलेला नाही. हा अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पाऊस असल्यामुळं तो सरलाट पाऊस काय होणार नाही, तर असा भाग बदलत पाऊस पडेल. आज या ठिकाणी पडला, उद्या दुसऱ्या ठिकाणी असा पाऊस पडेल आणि 21, 22, 23, 24, 25 या तारखेमध्ये बराचसा पाऊस होईल आणि महाराष्ट्रामध्ये बरेचशा ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस होईल. आणि त्यानंतर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःचा विचार करून आपल्या शेतामध्ये पेरणी करायची. दुष्काळाचे संकेत नाहीत, घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळं मित्रांनो, आजचा हवामान अंदाज मी जो व्यक्त केलेला आहे तो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आज तरी पाऊस पडणार आहे. आज बीड, संभाजीनगर, जालना, त्यानंतर इकडं लातूर, धाराशिव, इकडं या बार्शी साईड, त्यानंतर इकडं पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, महाड, त्या पूर्ण कोकण पट्ट्यात तर भरपूर पाऊस आहे मित्रांनो. भरपूर ठिकाणी नुकसान होईल एवढं पाऊस चालू आहे. कोल्हापूर, बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरला पाऊस चालू आहे. त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. काहींना असं वाटतं की पाऊस सांगितलं तर म्हणजे आमच्या गावाला पाऊस झाला तर आहे, नाही तर ते काय म्हणता आम्हाला पाऊसच झाला नाही, तुम्ही काय पाऊस सांगता. मित्रांनो, आज जर ह्या गावाला पाऊस झाला तर 4 गावाला पाऊस नसतो, कारण तो कंपल्सरी पाऊस नाही, तो धरसड होणारा पाऊस आहे. ज्यावेळेस थोड्याच दिवसात आपल्याला सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल आणि प्रत्येक गावामध्ये पाऊस येईल. ज्यांना भरपूर पाऊस झाला आहे, ज्यांच्या ओली 2 फुटाच्या खाली गेल्यात, त्यांनी स्वतःचा विचार करून आपल्या पेरण्या कराव्यात. अन्यथा आमच्या सांगण्यावर पेरण्या करू नका. तुम्ही तुमचा विचार करून पेरण्या करा. सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम.